मित्रांनो, फॉर्ब्सने जून 2026 मधील जगातील सर्व श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे। या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क। पण सर्वात आधी जाणून घेऊ फॉर्ब्स नेमकं काय आहे आणि ते कसं काम करते। फॉर्ब्स ही कोणतीही सरकारी संस्था नाही, ती अमेरिकेतील एक प्रसिद्ध व्यवसाय आणि आर्थिक विषयावरील मासिक आणि मीडिया कंपनी आहे। याची स्थापना 1917 मध्ये बेसी फॉर्ब्स यांनी न्यूयॉर्क सिटीमध्ये केली होती। आता प्रश्न हा आहे की फॉर्ब्सला कसे कळते कोणाकडे किती संपत्ती आणि पैसा आहे। कंपन्यांमधील शेअर्स, मालकी हक्क, गुंतवणूक मालमत्ता आणि सार्वजनिक आर्थिक मालमत्तेचा अभ्यास करून संपत्तीचा अंदाज लावते। जून 2026 च्या यादीनुसार इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत। त्यांची संपत्ती सुमारे 1.1 ट्रिलियन डॉलर आहे, म्हणजे आपले भारतीय जवळपास 94 लाख कोटीपेक्षाही जास्त रुपये होऊ शकतात। कल्पना करा, जर इलॉन मस्क यांनी त्यांची संपूर्ण संपत्ती भारतातील बँकेत 7% व्याजदराने FD मध्ये ठेवली तर त्यांना वर्षाला सुमारे 6,50,000 कोटी रुपयापेक्षा जास्त व्याज मिळू शकते। आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे हे एका वर्षाचे व्याजच अनेक देशांच्या GDP पेक्षाही जास्त आहे। उदाहरणार्थ भूतान, मालदीव, फिजी, आइसलँड यासारख्या लहान मोठ्या देशांची GDP पेक्षाही त्यांना जे व्याज मिळेल तेच खूप जास्त राहील। आणि इतकंच नाही तर त्यांची एकूण संपत्ती नेपाळ, श्रीलंका अशा अनेक लहान मोठ्या देशांच्या GDP पेक्षाही जास्त आहे। भारताबद्दल बोलायचं झालं तर जर भाजप पुढील 15 वर्षे अजून सरकारमध्ये राहिले तर मुकेश अंबानी किंवा गौतम अडानी आपल्याला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून बघायला नक्कीच मिळेल। तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी माइंड मराठीला फॉलो करा।